नमस्कार मंडळी, कसे आहे सगळे? बरे आहेत ना? आज आपण छानपैकी तुमच्या आवडता पदार्थ बनवूया. मस्त असं. चला तर मग काय बनवायचं बघूया. दही मिरची खाल्ले भारी लागती बरं का. चवीला पण लय भारी लागती. एक ऐवजी दोन भाकरी तर सहज खाणार. चवीला एवढं भन्नाट लागत असते. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. खायला लय भारी लागत असते. कमी तिखटवाल्या मिरच्या घ्यायच्या, चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या. देठं काढून घ्यायची. सगळ्या मिरच्यांची देठं काढायची. तुम्हाला वाटलं तर देठं ठेवायची, देठांनी काय होत नसतं. छानपैकी सगळ्या मिरच्यांची देठं काढून घेतली. मिरच्यांचं तुकडं करून घ्यायचं. तुम्हाला वाटेल तेवढं तुकडं करायचं. छोटे छोटे तुकडे केले तरी चालतील. मी 2 तुकडे केलेत. कमी तिखट मिरची घ्यायची, जास्त तिखट मिरची नाही घ्यायची. तुम्ही जर समजा तिखट खाता असलं जास्त तर घेतली तरी चालेल. तुंडी लावायला लय भारी लागत असते बरं का. लसूण घ्यायचा. तुम्हाला लसूण आवडत असलं तर घ्यायचा किंवा नाही घ्यायचं, पण लसूण घातलं ना लय भारी लागत असतं बरं का. लसणाला जरा जरा ठेचून घ्यायचं. लसूण सोलायचं नाही, तसंच घ्यायचा. तेल घ्यायचं. मोहरी घ्यायची. जिरी घालायची. लसूण टाकायचा परतायला. चांगला परतून घ्यायचा बरं का. कढीपत्ता घालायचा. लसूण कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा. जास्त परतलं ना चवीला लय भारी लागत असतं बरं का. हळदी पावडर घालायची. थोडीशी धना पावडर घालायची. लाल मिरची पावडर घालायची. कमी तिखटवाली लाल मिरची घालायची, जास्त तिखटवाली नाही घालायची. हिरव्या मिरच्या घालून घ्यायच्या. हिरव्या मिरच्या चांगल्या परतून घ्यायच्या. तुम्हाला वाटलं तर पहिल्याच परतून घ्यायच्या लसणाबरोबरच. लाल मिरची टाकायच्या अगोदर परतल्या ना तरी चालतील, पण अशा पण परतल्या ना खूप छान लागतात बरं का. चवीनुसार मीठ घालायचं. चांगलं परतून घ्यायचं. लसूण एकदम छान परतलाय ना, त्यामुळे ब्राऊन कलरचा दिसतो. मिरची छान अशी तेलात भाजून घेतली. छान अशी भाजून झाली का दही घालून घ्यायचं. तुम्हाला वाटलं तर थोडं जास्त घालायचं. मी अजून थोडं दही घातलं. दह्यामध्ये मिरच्या शिजून द्यायच्या. थोडीशी मिरी टाकायची. मिरी टाकली ना टेस्ट छान येत असते. अख्खी मिरी घालायची, बारीक कुटून नाही घालायची. बारीक कुटून घातली ना मग तिखट होणार मिरची अजून तुमची. लिंबू पिळायचं. लिंबू पिळलं ना तिखटपणा कमी होत असतो, त्यामुळं लिंबू पिळायचं. लय भारी लागत असते बरं का. नक्की तुम्ही ट्राय करून बघा. जेवताना तुंडी लावायला लय भारी लागत असते. डाळ भाताबरोबर, बाजरीच्या भाकरीबरोबर लय खायला छान लागते. केली नसेल तर नक्की करून बघा. मस्त, एकच नंबर. ही मिरची माझ्या आईला लय आवडायची. ती हमेशा बनवायची. 2 दिवसा मिरची बनवायचीच, कारण जास्त दिवस टिकत नव्हती. खायला भरपूर असायचे. तशी बनवली तर ती 8 दिवस तरी खराब होत नाही. दही टाकल्यामुळं ती जास्त दिवस टिकत नाही. जास्तीत जास्त 8 दिवस टिकणार. लय भारी लागती बरं का. नक्की करून ठेवा.